चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे. कुणी जाणीवपूर्वक आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का? कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा नाही. पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही. मधल्या काळात एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती की मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की कुठेतरी नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या साथी. पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळं तोही प्रकार होणार नाही. आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही का बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, विश्व निर्माण केले, त्यांनी मेहनत मोठ्या प्रमाणात घेतली असं सुप्रिया सुळे म्हटल्या. त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल, पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली, अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना म्हटलं. नाही, तसं ताई म्हणल्या असतील त्यांचं. आम्ही एकत्र पक्षात काम केलं आहे किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलं आहे. ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना माहीत आहे का बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण, आणि म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही. मुख्यमंत्र्यांचं तुमचं बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांशी चर्चा सेम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे. सर, विरोधक तुमच्यावर आरोप करताना असं म्हणतात की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहीत नाही अशातला भाग नसणार, त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असणार असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आपल्यावर. मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही. सर, एवढ्या प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असताना या प्रकरणामुळे कुठेतरी डाग लागला तुमच्या? शेवटी असं आहे ना, डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच ना. भले तो त्या क्लर्कने केलं, पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात. पण मला माहीत आहे सत्यच असतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो.